घ्या तुम्ही आता, कारण काय झालं आता ते गावी साहेब रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही झोपलो नाही. पब्लिक रस्ता सोडत नव्हती. 3 वेळेस आम्ही गावी साहेब नागरिक बोलायचो, विनंती करायचो, परत पोलिसांकडे जायचं. जे साक्षीदार गावी साहेब आता बाकीचे त्या दिवस घटना माहिती आहे का नाही, समांतर 2 दिवस घटना घडल्या. पवार साहेब काय तुम्ही असता घरी, आम्ही सफर होतो याच्यामध्ये. म्हणजे ते लोक तर मुंबई, मी त्यांना जीव तोडून सांगतो मी मुंबईत नाही आता लगेच इथे 1 वाजता रात्री. अशा परिस्थितीत आम्ही काय सांगायचं, किती आम्ही अधिवेशनात होतो. शेवट मी अधिवेशन 1 दिवस सुट्टी घेतली किंवा जाऊ दे आता मी काही येत नाही, कारण हे करणं मला गरजेचं होतं. कारण लोकांमध्ये का आम्ही सफर होतो, त्याच्यामुळे आपण आपल्या जबाबदाऱ्या केल्या पाहिजे ना. बरं तुम्हाला तुमच्या प्रोटोकॉलच्या बाहेर कोणी कामं सांगताय का तुम्हाला? तुम्ही कोणी लक्ष द्यायला नाही. मग पोलीसचं काम असेल, महापालिका असेल, सगळ्यांचा काही ते पाठ आहे ना याच्यामध्ये. काय होतं साहेब, जनरल असा अनुभव होतो, कोणीतरी मरतं आणि मग आपण मिटिंग घेतो, मग आपण जागा होतो. ही वेळ का आणताय दरवेळेला? असं 4थ्यांदा झालंय आता की काहीतरी ऍक्सिडेंट होतो, मग लोक रोष करतात, रस्ता रोको होतो, परत आम्ही दुसऱ्याची मिटिंग, परत 2 दिवस विसरले का परत तसंच ऍक्सिडेंट झालं का तेव्हा जागी होतो आम्ही. मग ही सवय काही बरोबर नाही ना साहेब. आता तुम्हाला अँब्युलन्स ठेवा सांगितलं, तुम्ही अँब्युलन्स ठेवत नाही. कुठे जायचं अँब्युलन्स साहेब? कधी कुठले पेशंट दिले सांगा बरं तुम्ही. रिपोर्ट जळगावला माझ्या ऑफिसच्या दारात होते सर, आता सुद्धा. अरे येत नाही ना, माहित नाही साहेब, कोणाला नंबर माहित नाही, कोणालाच माहित नाही. सर्क्युलेट केलं सर, आपण डीपीओला पण सर्क्युलेट केलं. तुमच्या हायवेचे साहेब येत नाही साहेब. आता आम्ही 2 सिग्नल ओपन केले, कुठे येतात त्या दिवशी तुम्हाला फोन लावला मी. ते सर्कल तुटलेले ते दुरुस्त करा, ते करा, काहीच करत नाही तुम्ही. ॲम्ब्युलन्स सर डिप्लॉयड आहे. आता सर्कल तुटलेले तुम्हाला माहिती आहे का, किती महिने झाले तुटलेले ते. आम्ही सिग्नलचं ओपन केलं. आकाशवाणी काय तारीख होतो, किती तारीख होती सांगा बरं ते. मग 1 महिना झाले तुम्हाला सांगून, ते तुमच्यावर त्यावर धावलं त्यांना मी. कोण होते ऐका, ते आलेले तुमच्यावर होते पाटील आला. मग आता ते त्या दिवशी त्यांना धावला मी की हे तुम्ही दुरुस्त करा, तुटलेले. त्या दिवशी आम्ही आता सिंधी पालनीतला होतो इच्छा देवीच्या, तिथे तुटलेले सगळं सर्कल. हे काही सर्कल तुटले, आम्ही सांगायचं तुम्हाला दुरुस्त करा, असं तुमच्या जबाबदारी नाही आहे. इच्छा देवीला सर ते लाईटचं काम चालू होतं, त्यामुळे अर्धवट राहिलं होतं. अहो तुटलेले साहेब सर्कल, त्याला दुरुस्त करा ना तुम्ही, काही वेळ लागत नाही त्याला. 5-15 हजाराचं काम आहे फक्त, ते काही करोड रुपये लागणार नाही त्याला. कशाला लोक मरण्याची वाट बघतात, तुम्हाला समजत नाही हा विषय. तुम्ही मला त्या 2-3 दिवस, आता किती दिवसात करून देणार ते दुरुस्त मला सांगा तुम्ही. 3 दिवसांनी देतो नक्की. यस सर. आज शुक्रवारी सोमवारी दिसले पाहिजे ते दुरुस्त. दोघे आकाशवाणीचं पण, इच्छा देवीचे पण दोघे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.